नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तलाठीची जी जाहिरात आलेली आहे MPSC मार्फत जो पेपर आहे तर तो होणार आहे. तर त्याचे जे ॲप्लिकेशन आहे तर ते ऑनलाईन सुरू झालेले आहे. तर MPSC पोर्टलवरती आपण जो ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे तर तो कशा पद्धतीने करू शकतो, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये जे गुगल वगैरे आहे, क्रोम ब्राउझर आहे तर ते ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला सिम्पली MPSC लॉगिन आपल्याला सर्च करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पहिली जी वेबसाईट भेटेल MPSC लॉगिन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. MPSC लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळेल. तर कोणीही याआधी सरळ सेवेची जी भरती देतात तलाठी भरतीची, तर त्यांनी MPSCचा जो पोर्टल आहे तर त्या ठिकाणी लॉगिन केलेला नसेल किंवा प्रोफाईल जी आहे तर ती क्रिएट केलेली नसेल. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन दिसणार आहे, डोंट हॅव एन अकाउंट क्रिएट अ न्यू अकाउंट. तर आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे. जर तुमचं ऑलरेडी या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं असेल, तुमची प्रोफाईल क्रिएट झालेली असेल, तर या ठिकाणी तुमची रजिस्टर ईमेल ID किंवा मोबाईल नंबर एंटर करून पासवर्ड वगैरे आहे तर तो एंटर करून या ठिकाणी सिम्पली लॉगिन करू शकतात. तर पहिल्यांदा जे रजिस्टर करणार आहे तर त्यांच्यासाठी या ठिकाणी क्रिएट अ न्यू अकाउंट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आपला ईमेल ID असेल किंवा मोबाईल नंबर असेल तर तो एंटर करून आपला ईमेल व्हेरीफाय करायचा आहे. मोबाईल नंबर आपला एंटर करून त्या ठिकाणी OTP आहे तर ते व्हेरीफाय करायचं आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सिम्पली जे पासवर्ड वगैरे आहे तर ते क्रिएट करायचं आहे. आपली जन्मतारीख असेल तर ती त्या ठिकाणी एंटर करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली पर्सनल जी डिटेल आहे तर ती संपूर्ण डिटेल आपल्याला या ठिकाणी एंटर करून रजिस्टर करायचं आहे. रजिस्टर झाल्यावरती आपल्याला सिम्पली लॉगिन करायचं आहे. तुम्ही पहिल्यांदा जी प्रोफाईल आहे तर ती क्रिएट करणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं पर्सनल डिटेल आहे तर ती एज्युकेशन रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे ती आणि जे डॉक्युमेंट वगैरे आहे तर त्यांची संपूर्ण तुमची 10वीची इन्फॉर्मेशन असेल, 12वीची असेल किंवा ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन असेल तर ती तुम्हाला संपूर्ण त्या ठिकाणी एंटर करायला लागणार आहे आणि त्यानंतर तुमचं जो विंडो आहे तर तो त्या ठिकाणी तुम्हाला ते अप्लाय करण्यासाठी जो आहे तर तो येणार आहे. तर या ठिकाणी आपण आपला यूजर ID पासवर्ड जो आहे तर तो एंटर केलेला आहे आणि तुम्हाला जो कॅप्चा वगैरे आहे तर तो फिलअप करायचा आहे. कॅप्चा फिलअप झाल्यावरती तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळेल. तर तुम्ही फर्स्ट टाईम जे रजिस्ट्रेशन करणार आहे तर तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला जे प्रोफाईल क्रिएशन आहे तर त्यावरती क्लिक करून तुमची पर्सनल डिटेल, एज्युकेशन रिलेटेड जी इन्फॉर्मेशन आहे तर ती संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला शेवटी जे आहे तर ते ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्ही जसे ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक करणार तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसणार आहे. तर ही आहे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026. तर जी जाहिरात आली होती तर ती 27 जूनला आलेली होती. तर त्यामध्ये जे तलाठीचे जे पोस्ट आहे तर ती ॲड करण्यात आलेले आहे. तर त्यासाठी आपल्याला सिम्पली व्ह्यू ऑप्शन दिलेला आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि जी तलाठीची पोस्ट आहे तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी जे ॲप्लिकेशन आहे तर ते करण्यासाठी जो ऑप्शन आहे तर तो आलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात विलेज रेव्हेन्यू ऑफिसर तलाठी GR 2026. तर यामध्ये जी तलाठी पोस्टसाठी ॲप्लिकेशन आहे तर तो करण्यासाठी आपला जो ॲप्लिकेशन आहे तर ते आपल्याला या ठिकाणी चेकआउट करायचं आहे. चेक एलिजिबिलिटी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही ज्या पोस्टसाठी एलिजिबल असाल तर त्यासाठी यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट असा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे आणि ज्यासाठी तुम्ही नॉट एलिजिबल आहे तर ते तुम्हाला रेड फॉन्टमध्ये दिसणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ज्या ज्या पोस्टसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी उजव्या बाजूला जे आहे तर ते टिक केलेले आहे तर ते त्या ठिकाणी दिसणार आहे तुम्हाला पोस्ट वगैरे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तलाठीसाठी जो टिक बॉक्स आहे तर तो झालेला आहे. तर अशा प्रकारे तुमचं जे प्रोफाईल क्रिएशन वगैरे आहे तर ते संपूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हा जो इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळेल. तर सिम्पली आपल्याला या ठिकाणी अप्लायचा ऑप्शन दिलेला आहे, यावरती क्लिक करून अप्लाय करायचा आहे. तर मी या ठिकाणी ऑलरेडी ॲप्लिकेशन आहे तर तो अप्लाय केलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचा जो विंडो आहे तर तो दिसत आहे. तर या ठिकाणी पाहू शकतात जे ॲप्लिकेशन आहे तर ते अप्लायवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जी पेमेंट आहे तर ते करण्यासाठी पे नाव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही पे नाव या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शन आहे तर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेकंड ऑप्शन निवडायचा आहे इज बज. त्यानंतर तुम्हाला सिम्पली ओके करायचं आहे.
ओके केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो पेमेंट करायचा ऑप्शन आहे तर तो येणार आहे आणि त्यानंतर तुम्ही ऑनलाईन पेमेंट आहे तर ती करू शकतात. तर अशा प्रकारे जो तलाठीचा ॲप्लिकेशन आहे तर तो तुम्ही घरबसल्या ऑनलाईन मोबाईलमधून अप्लाय करू शकतात. थँक्यू.